पाचव्या उद्गारामध्ये त्यानं आमची धार्मिकता जाग करण्याचं काम केलं. नीतिमत्व जे देवाच्या वचनामध्ये सांगितलं त्या नीतिमत्वा संबंधानं त्यानं आम्हाला जागरूक केलं. स्वर्ग हा नीतिमान लोकांच्या राहण्याचं ठिकाण आहे. नीतिमान म्हणजे सहनशील व्यक्ती, सात्विक व्यक्ती किंवा सहनशील व्यक्ती. नीतिमान म्हणजे चर्चला जाणारा नीतिमान नाही बरं का. ते तुमच्या डोक्यातनं काढून टाका. चर्चला गेला म्हणजे नीतिमान झाला, तो भीतिमान आहे. भीतिमान म्हणजे काय? अरे गेलो नाही तर मला स्वर्ग मिळणार नाही. नीतिमान कोण? जो देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो तो नीतिमान. हे नीतिमत्व आहे. हे नीतिमत्वाचं पुस्तक आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त या पाचव्या उद्गारामध्ये तहाने संबंधानं, भुके संबंधानं, नीतिमत्वा संबंधानं बोलतो. हे पाच उद्गार ऐकल्यावर आता प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं मिशन, ज्या उद्देशानं त्याला देवपित्यानं या पृथ्वी तलावरती पाठवलं आणि देवपित्यानं काही मिशन घेऊन त्याच्याकडे पाठवलं होतं. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 44 ते 46 पर्यंतची वचनं वाचूया. तो म्हटला पूर्ण झाला आहे. शास्त्रलेख पूर्ण झाला. काय शास्त्रलेख पूर्ण झाला? लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय 44 पासून 46 पर्यंत वचन. लुकाचं शुभवर्तमान 24 अध्याय. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचनं हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते पूर्ण होणे आवश्यक आहे. शास्त्र समजावे म्हणून त्यानं त्यांचे मन उघडले. आता तो पूर्ण झालं आहे म्हटला. काय पूर्ण झालं? बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये गोंधळ आहे. काय नेमकं त्यानं पूर्ण केलं? काय मिशन होतं त्याच्या या पृथ्वी तलावरती पाठवण्यासंबंधानं? माझ्या संबंधानं मोशेच्या नियमशास्त्रामध्ये, त्याचप्रमाणे संदेष्टाच्या ग्रंथामध्ये आणि स्तोत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या संबंधानं लिहिल्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. काही लोक म्हणतात तो येशू ख्रिस्त आल्यावरती जुना करार संपला, पूर्ण झाला, आता जुन्या कराराची गरज नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये ज्या गोष्टी सांगतो, जे माझ्या संबंधानं मोशेच्या नियमशास्त्रामध्ये लिहून ठेवलं होतं. काय लिहिलं होतं मोशेच्या नियमशास्त्रामध्ये? कोणता नियम होता? बलिदानाचा सण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावरती जाणं, तो नियम दिला होता मोशेच्या नियमशास्त्रामध्ये. एदेन बागेमध्ये आदामानं पाप केलं आणि त्यानं झाडाची पानं काढून आपल्या अंगाला लपेटली. त्याला कळलं मी नग्न आहे. मग देव आदामाला भेटण्यासाठी आला. त्यानं पाहिलं की यानं माझ्यापासून लपावं, नग्नता झाकली जावी, यासाठी त्यानं काय केलं? झाडाची पानं काढून आपल्या अंगाला लपेटून टाकली. एवढ्यात प्रभू आला आणि त्यांनी आदामाला हाक मारली. आदामानं तिकडून उत्तर दिलं, प्रभू मी नग्न आहे, मी तुझ्या समोर कसं काय येऊ? देवाने त्याला प्रश्न केला, तुला नग्न हे सांगितलं कोणी? एवढ्या दिवस तू नग्न असताना तुला दिसलं नाही तू नग्न आहे, आज अचानक कसं काय तुला प्रगटीकरण झालं की तू नग्न आहे? ज्या झाडाचं फळ तुला खाऊ नको म्हणून सांगितलं त्या झाडाचं फळ तू खाल्लंस का? बरं खाल्लं ते खाल्लं, तुला कोणी सांगितलं की झाडाची पानं अंगाला झाकली की मग तुझी नग्नता जाईल? एक नियम होता देवाचा.
कोणता नियम? त्यानं म्हटलं आता तुझी नग्नता झाकायला पाहिजे तर तुला चर्मवस्त्र द्यावे लागतील. झाडाच्या पानानं तो आपली नग्नता नाही झाकू शकत. काय हो, कोणतं नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला? आता पूर्वीच्या काळामध्ये जे आता आम्ही करत आहोत ते पूर्वीच्या काळामध्ये पण लोकांनी केलं. यशाच्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये तुमचे शब्बात, तुमचे चंद्रदर्शन, सणाचा मेळा, ही सगळी पानं अंगाला लावून लावून आपली धार्मिकता लोक नग्नता झाकायला लागले होते. उपवास केले, सण, मेळे, मीटिंग. यानं काय होणार आहे? तिथं पान आहेत. जेव्हा सूर्य उगवेल, सूर्याची उष्णता त्याच्यावरती पडेल, पानं गळून पडणार आहे. तीच गोष्ट स्तोत्रामध्ये सांगितलं, मी एक उग्र स्वरूपी दुर्जन पाहिला, तो आपल्या जागी विस्तारला, मी त्याच्या जवळून गेलो तर त्याचा लवलेश सुद्धा राहिला नाही, गळून पडली त्याची पानं. जेव्हा खरी धार्मिकता येईल तेव्हा खोटी धार्मिकता आपोआप गळून पडणार आहे. आदामानं झाडाची पानं आणली आणि लावली. तो म्हटलं याच्यानं तुमची नग्नता नाही झाकणार. मग काय? देवानं बागेमध्ये कोकरा कापला, कोकऱ्याची कातडी काढली आणि आदामाची नग्नता झाकली. येशू ख्रिस्त याच्या संबंधानं बोलत आहे. मोशेचा नियमशास्त्रामध्ये वलांडणाच्या सणासंबंधानं तेच म्हटलं, प्रत्येकानं आपल्या घरासंबंधानं जेवढे लोक घरामध्ये आणि त्यांच्या हिशोबाप्रमाणे एक कोकरा कापायचा आणि त्याचं रक्त दारबाई कपाळपट्टीवरती लावायचं. संहार दूत त्यांच्या घराजवळून गेल्यावर ज्या घराची दारबाई कपाळपट्टीवरती कोकऱ्याचं रक्त लावलं जाईल ते घर वाचलं जाईल, बाकीची घर मरणार आहे. मग जितक्यांनी ख्रिस्त येशूला आपल्या जीवनामध्ये धारण केलं, जितक्यांनी त्याला स्वीकारलं, रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये म्हटलं, जो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास धरेल, मुखानं कबूल करेल की ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, त्यानं पुत्राचं प्रगटीकरण या पृथ्वी तलावर येऊन जगाच्या पापासाठी, उद्धारासाठी त्याच्या रक्ताच्या द्वारे पापक्षमा मिळणार आहे. हे जो नियम आहे तो नियम येशूनं पूर्ण केला. आता तो म्हणतो पूर्ण झालंय. कोणतं काय पूर्ण झालं? जे नियमशास्त्रामध्ये लिहून ठेवलं होतं, एक कोकरा कापला जाईल आणि जगाचं पाप हरण केलं जाईल. जे योहानानं सांगितलं, हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. म्हणजे काय? पाप काढून घेणारा कोकरा. येशू आता समाधानानं म्हणते, मग तो कोकरा कोणता? काय नियम दिला होता कोकऱ्या संबंधानं? असं म्हटलंय, जो कोकरा अर्पायचा याजकानं चतुर्दशीला आणायचंय, दशमीला आणायचं आणि चतुर्दशीपर्यंत त्याचं निरीक्षण करायचं. दशमीला आत आणायचा, चतुर्दशीपर्यंत 4 दिवस त्याचं निरीक्षण करायचं. त्याच्यामध्ये कोणता दोष सापडता कामा नये, निर्दोष असला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस तो कोकरा अर्पण करायचा, त्याला खरूज नको आहेत, त्याचं नाक चपटं नको आहेत, त्यानंतर त्याचा कान तुटका नको आहे, त्याचा पाय लांगडा नको, एवढं सगळं सांगितलं बरं का कोकऱ्या संबंधानं. मग आधी पण कोकरे होते, आधी पण संदेश त्यानं लोकांना पापापासून दूर राहण्याचं सांगितलं. पण सगळ्यांमध्ये दोष हो. एलिया ज्यानं प्रार्थना केली, 3.5 वर्ष पाऊस पडला नाही, पण त्याच्यामध्ये दोष. इजबेल राणी त्याला म्हटली, उद्या तुझी गत जशी माझ्या संदेश त्यांची केली तशी तुझी गत होणार आहे. असं म्हटल्यावर त्याच्यातला दोष गोयेमध्ये जाऊन लपून बसला, याच्यात पण दोष आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला लोक मारायला आले, सामोरा गेला, क्रुसावरती गेला, त्याच्यामध्ये कुठला दोष नव्हता. निर्दोष कोकरा. एका कोर्टामध्ये 4 कोर्टामध्ये एका रात्रीमध्ये 3 कोर्टात एका रात्री 4 वेळा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, 4 वेळा त्याच्यावरती दोषारोप लावले. पण सगळ्या कोर्टानं पिलात काय म्हणतो माहिती का? हा व्यक्ती निर्दोष आहे, या व्यक्तीमध्ये मला कोणता दोष सापडत नाही, याचं आणि याच्या रक्तपातापासून मी अलिप्त होतो, त्यानं आपले हात धुतले. हेरोद म्हणतो तो निर्दोष आहे, पिलात म्हणतो तो निर्दोष आहे, याजकाला सुद्धा त्याच्यामध्ये दोष सापडला नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिथं पित्याला म्हणतो, देवा या पृथ्वी तलावर मानव म्हणून राहिलो, पण एवढं सुद्धा पापाचा लवलेश माझ्यामध्ये राहिला नाही, म्हणून हे अर्पण आता पूर्णपणे मानवाला पाप क्षमा देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून तो समाधानाने म्हणतो, देवा पूर्ण झालंय. पूर्ण झालं. काय पूर्ण झालं?
स्तोत्रामध्ये त्याच्या संबंधानं सांगितलं होतं. स्तोत्रामध्ये अनेक भविष्यवाण्या त्याच्या संबंधानं करण्यात आलेल्या होत्या. कोणती भविष्यवाणी केली होती? तर तो स्तोत्र, संदेष्टाचे ग्रंथ आणि नियमशास्त्र यातल्या गोष्टी मी पूर्ण करण्यासाठी आलो. यशाच्या पुस्तकामध्ये सांगितलं होतं, त्यांनी मारणाऱ्या पुढं आपली पाठ केली आणि केस उपटणाऱ्या पुढं आपले गाल केले, त्याचे हाल हाल करण्यात आलं. जखऱ्याच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये सांगितलं, यहोशुवा समोर एक चिरा पाहिला, त्या चिऱ्यावरती मी नक्षीकाम खोदून एका दिवसात त्याचा अधर्म दूर केला. यशाचा ग्रंथ त्याचप्रमाणे, जखऱ्याचा ग्रंथ त्याचप्रमाणे आम्ही पाहतो शास्त्रामध्ये सांगितलेले अनेक ग्रंथांमध्ये त्याच्या येण्यासंबंधानं, त्याचा जन्म होईल कुमारी मरियेच्या पोटी, त्याला आठवलं मरियेच्या पोटी जन्म झाला, तो निर्दोष असेल, निष्कलंक असेल, त्याच्या मुखातनं कपट निघालं नाही, त्याची हाल होत असताना त्यांनी प्रत्युत्तर केलं नाही. सगळ्या गोष्टी आठवून आठवून तो म्हणतो, देवा ज्या पद्धतीनं तू जसं मला पृथ्वी तलावरती पाठवलं आणि तसं मी पूर्णपणे सर्व काम केलं, मी कुठं दोषात सापडलं नाही, माझ्यावरती कोणता दोषारोप झाला, माझे हाल केले, मी अपशब्द बोललो नाही, माझी निंदा केली, मी प्रत्युत्तर दिलं नाही, माझ्या तोंडावरती थुंकले, मी कुठल्या प्रकारचं आणि अपशब्द बोललो नाही. देवाचे प्रिय लोक, येशू ख्रिस्त म्हणतो मी पूर्ण केलं, त्याच्याकडे समाधान आहे. ख्रिस्तानं जगावरती प्रीती करण्याचं काम, पापाचा दंड घेण्याचं काम, पापाचं ताडण करण्याचं काम, पापाला आणि सर्व प्रकारे शापित करण्याचं काम, सगळं पाप स्वतःवरती घेऊन तुम्हाला आणि मला निर्दोष ठरवण्याचं काम त्यानं पूर्ण केलं. म्हणून आता या ठिकाणामध्ये त्याच्या संबंधानं म्हटलं की तो समाधानानं बोलत आहे, आता पूर्ण झालं आहे. त्यानं सगळं काम पूर्ण केलं, कुठलीच कमतरता ठेवली नाही. हो, शिक्षा पूर्ण भोगली. हाताबद्दल हात, निर्दोष आम्ही ठरावं, निष्कलंक आम्ही ठरावं. त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला ना, असं लिहिलं. एक जागा नाही ठेवली बरं का शिल्लक. शेवटी कुशीत भाला भोसकला, त्याच्यातनं पाणी आणि रक्त निघालं. म्हणजे किंमत चुकवताना एक रक्ताचा थेंब ना पाण्याचा थेंब त्यानं शरीरामध्ये ठेवला. तो म्हटला, मानव जातीसाठी जेवढं पाहिजे तेवढं माझ्याकडनं घे, दंड घेऊन टाक. पुन्हा एक सुद्धा व्यक्ती तिच्यावरती कुठल्या प्रकारचा दंड लादू नये या उद्देशानं शेवटी त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि जगाला त्यांनी दाखवून दिलं. असं लिहिलं, पाणी आणि रक्त, म्हणजे रक्त संपल्यावर पाणी सुद्धा बाहेर निघालो. सगळं किंमत चुकवली त्यानं. आज तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी कोणती माहिती का? मी खूप पापी होतो, पण येशूनं किंमत चुकून मला नीतिमान बनवलेलं आहे. हे काम पूर्ण झालेलं आहे. चोराला आनंद कोणता होता? मी क्रुसावर लटकलो तेव्हा चोर होतो, पण चोर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताशी वार्तालाप करतो ना, तेव्हा तो चोर नव्हता, तो सुखलोकामध्ये जाणारा एक नीतिमान व्यक्ती होता. येशू म्हणतो, मी पूर्ण केलं ते काम. एका चोराला सुद्धा मी स्वर्गामध्ये घेऊन चाललो आणि या पृथ्वी तलावर असणाऱ्या सामान्य व्यक्तीला, ज्यांना अनेक प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यांना अनेक प्रकारच्या चुका केलेल्या आहेत, पण त्याच्यासाठी मी किंमत चुकवली आणि त्या व्यक्तीला अभिवचनाचं काम मी पूर्ण केलं. आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. अजून काय पूर्ण केलं माहिती का? त्याच्या संबंधानं म्हटलं, त्याला यशाच्या पुस्तकामध्ये, आता तुम्हाला वाचत बसत नाही, परंतु त्या यशाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं, यशा 53 3 ते 10 पर्यंतच्या वचनामध्ये जर त्या ठिकाणामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, त्याची कबर दुर्जनांमध्ये नेमली होती, पण तो मेल्यावर त्याला धनवंताची कबर प्राप्त झाली. ती भविष्यवाणी होती त्याची. येशू ख्रिस्त क्रुसावरती लटकत असताना 2 चोरांच्या मध्ये तो लटकलाय, तेव्हा त्या दोन्ही चोराकडे पाहून तो म्हणतो, पूर्ण झालं. 2 चोरांच्या मध्ये मला लटकून जे तुला तुझं इप्सित साध्य करायचं होतं, मिशन साध्य करायचं होतं, या 2 चोरापैकी एका चोराला स्वर्गराज्य प्राप्त व्हावं, ही पण भविष्यवाणी पूर्ण करून टाकली देवा. तो त्यास
ताडण करण्यात आलं, त्यास बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. यशाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. 39 फटके पाठीवरती घेताना तो म्हणतो पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? मानव जातीच्या प्रत्येक रोगाचा फटका माझ्या पाठीवरती घेतला. हे प्रभू, हे देवा, हे बापा, या पृथ्वी तलावर माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जगातल्या प्रत्येक विकारातनं मुक्त करण्यासाठी जे फटके माझ्या पाठीवरती बसायला पाहिजे ते 39 फटके पण मी पाठीवरती घेतलेले आहेत आणि या फटक्याच्या द्वारे मानवामध्ये शांती निर्माण करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. म्हणून येशू म्हणतो पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? देवामध्ये आणि तुमच्यामध्ये शांती प्रस्थापित करण्याचं काम पूर्ण झालं. आता त्याच्याकडे समाधान आहे म्हणून तो म्हणतो पूर्ण झालं. आणि 7वा शब्द लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 44 ते 47 वचनामध्ये आपण जाणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 44 ते 47 पर्यंतचं वचन एक विजयी वचन आहे, एक गौरवी वचन, ज्याच्याद्वारे सैतानाला त्याने हतबल केलं, पराजित केलं. लुकाचं शुभवर्तमान 23वा अध्याय 44 ते 47 वचन. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आता बस, शेवट क्लायमॅक्स कसा बघा. त्याला 39 फटके मारले, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला आणि वधस्तंभ म्हणतात 150 किलो त्याचं वजन असावं. 150 किलोचा वधस्तंभ तो आपल्या पाठीवरती घेऊन पॉसिबल नाही. एक सामान्य मनुष्य, एक साधारण व्यक्ती ज्याच्या शरीरातनं एवढं रक्त गेल्यावरती त्याच्या पाठीवरती वधस्तंभ लादला आणि तो वधस्तंभ घेऊन तो गुलगुथा टेकडीकडे निघालेला आहे. हे पॉसिबल नाहीये. तो व्यक्ती वाटेमध्ये मरण पावायला पाहिजे. परंतु तसं घडलं नाही. त्याला आणलं, डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, हातामध्ये खिळे ठोकले आणि त्याला लटकवलं. त्याचा प्राण जायला पाहिजे होता, पण तरी तो त्याचा प्राण जाऊ देत नाही. आणि शेवटचा उद्गार तो उच्चारतो, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. बघा, असं लिहिलं. हे उद्गार बोलल्याबरोबर मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. येशू ख्रिस्त तोपर्यंत आपला आत्मा देवाच्या हातामध्ये सोपत नाही जोपर्यंत त्याचं मिशन कंप्लीट होत नाही. कोणतं मिशन? काय मिशन घेऊन तो आलेला होता? जुन्या करारामध्ये याजक, देव आणि मंडळी या सगळ्यांची स्थानं वेगवेगळी होती. अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. याजकानं अंगणामध्ये अर्पण करायचं, इस्रायल लोकांनी अंगणामध्ये थांबायचं. याजकानं ते अर्पण घेऊन, कोकऱ्याचं रक्त घेऊन वर्षात एकदा परम पवित्र स्थानामध्ये जायचं. परम पवित्र स्थानामध्ये जात असताना लोकांमध्ये आणि याजकामध्ये किंवा परम पवित्र स्थानामध्ये काय चाललं हे लोकांना दिसू नये म्हणून एक पडदा असायचा. आणि याजक जेव्हा ते रक्त घेऊन परम पवित्र स्थानामध्ये वर्षात एकदा जायचा, याजकाच्या पायाला दोरी बांधली जात होती आणि याजकाच्या वस्त्राच्या खालच्या बाजूला घुंगरू लावले जात होते. तर याजक ज्यास आतमध्ये जायचा, जसा तो लांब जाईल तसा घुंगराचा आवाज कमी व्हायचा. याजक परम पवित्र स्थानामध्ये गेला. आता लोकांना पडद्याच्या पाठीमागचं काही दिसत नाही. याजक कोकऱ्याचं रक्त घेऊन तिथं जात. जर प्रभूनं त्यांच्या पापाची क्षमा केली मग याजक वाचायचा आणि तो याजक पुन्हा परम पवित्र स्थानातनं पवित्र स्थानात आणि हळूहळू त्याच्या घुंगरांचा आवाज लोकांना यायचा. आणि लोकांना येताना याजकाच्या घुंगराचा आवाज यायला लागल्याबरोबर बाहेर मोठा जल्लोष केला जात होता. का तर याजक वाचला, लोक पण वाचले. पण येताना याजकाला भीती होती,
जर प्रभूनं अर्पण स्वीकारलं नाही तर आतमध्ये मी मरून पडणार आहे. आणि याजक आतमध्ये मरून पडला तर त्याच्या पायाला बांधलेली दोरी ओढून याजकाला बाहेर ओढलं जात होतं, म्हणजे आतमध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं. आता प्रभू येशू ख्रिस्तानं एक मोठं काम पूर्ण केलं. कोणतं काम माहिती का? तोच याजक, तोच कोखरा, त्याचं रक्त त्यानं घेतलं, अंतरपटावरती शिंपडलं, 7 शब्दांच्या द्वारे शुद्धीकरण केलं. आणि तिकडं देव काय म्हणत आहे, इथून पुढं मानवामध्ये आणि माझ्यामध्ये पडदा कधी नसणार आहे. प्रभूनं वरपासून खालपर्यंत पडदा फाडला आणि इकडं म्हटलं की पूर्ण झालं आहे, पूर्ण झालं आहे. काय पूर्ण झालं? देवाबरोबर तुमचं आणि माझं नातं पुन्हा प्रस्थापित करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला दुसरा मध्यस्थ नाही, आता तुम्हाला दोष देणारा कोणी नाही, आता तुम्हाला दंड देणारा कोणी नाही. आता इथून पुढे पापाच्या मोबदल्यामध्ये खोखरा नाही, इथून पुढे कोणाला दंड नाही. त्यानं ते काम पूर्ण केलं. बरं, आता ते काम पूर्ण करत असताना सैतानाला सगळ्यात मोठी भीती कोणती होती माहिती का? यानं पृथ्वी तलावरच्या लोकांना तर सुटका दिली, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हटला होता, मीच स्वर्गाचं दार आहे, माझ्या द्वाराला वाचून कोणाला पित्याकडं जाता येत नाही. मग येशूच्या अगोदर पुष्कळ लोक मेलेत, ते गेलेत खाली अधोलोकामध्ये, ते धार्मिक होते, नीतिमान होते. मग त्या लोकांना कोण सुटका देणार आहे? लोकांना प्रश्न पडला. बरेच लोक प्रश्न विचारतात, तुमचा येशू मेला म्हणजे नेमकं काय झालं? अहो, देव आत्मा आहे आणि मेलेली माणसं पण आत्मा आहेत. आता आत्म्याला सुवार्ता सांगण्यासाठी आत्माच पाहिजे, देहाला सुवार्ता सांगण्यासाठी देह पाहिजे. तुमचा आणि माझा देह आहे. मी कब्रस्तानमध्ये तर जाऊन नाही सुवार्ता सांगू शकत, आणि मेलेले मध्ये काय ऐकणार आहे? बरं, ते आहेत कुठं? आता आमचे लोक ते पण करायला सोडत नाही. तो ते कब्रस्तानमध्ये जाऊन पण भक्ती घेतात, पण तिथं त्यांची हाडं संपलेली आहेत, त्यांचं खाल्लंय सगळं मांस बिंस, काय राहिलेलं नाही. ते गेलेत कुठं? अधोलोकामध्ये. अधोलोक म्हणजे जमिनीच्या खाली. तुम्हाला ती वचनं पाहिजे असतील तर जाऊ द्या, नकोच. तुम्हाला एवढं सांगत बसलं तर तुम्ही म्हणाल पुढच्या वेळेस यांना बोलू नका, 4:30 वाजवले नाही. तो गेला कुठं? 3 दिवस 3 रात्र. तो म्हटला, मनुष्याचा पुत्र जसा योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणामध्ये पृथ्वीच्या पोटामध्ये राहील. कशासाठी राहील? पूर्ण झालं म्हटला तो. त्याचा आत्मा गेला. मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. तिकडे त्यानं त्याचा आत्मा देवाच्या हाती सोपवला. कशासाठी देवाच्या हाती सोपवला? इकडं जेव्हा एक व्यक्ती मरतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा आत्मा एकतर देव आपल्या हातामध्ये घेतो किंवा सैतान त्या आत्म्याला घेऊन अधोलोकामध्ये जातो. सुखलोक का अधोलोक? येशू ख्रिस्त बोलला ना, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. अनेक लोकांना वाटतं चोर स्वर्गात गेला. स्वर्गात नाही, सुखलोकामध्ये गेला. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर स्वर्गात गेला, पण मेल्यावर तो सुखलोकामध्ये गेला. सुखलोक तसे 5 स्वर्ग आहेत, ते पण मी तुम्हाला सांगत बसणार नाही 5 स्वर्ग कोणते आहेत, परंतु त्यातले 3च तुम्हाला सांगतो. एक, जो व्यक्ती मेल्यावर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही, धार्मिक जीवन जगत नाही, व्यसन करतो, व्यभिचार करतो, पापाचं जीवन जगतो, तो व्यक्ती अधोलोकामध्ये जातो, तिथं यातना भोगावे लागतात. जो व्यक्ती धार्मिक जीवन जगतो, जसं आम्ही पाहतो की तो दरिद्री लाजरस, त्यानं दुःख भोगलं आणि तो सुखलोकामध्ये गेला. आणि त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की दुःख भोगणारा दरिद्री, तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो की कोणाला तरी आमच्याकडे पाठव. तो म्हटलं इकडून तिकडं कोणी जात नाही, अधोलोकातनं त्या सुखलोकातनं तिकडं कोणी जाऊ शकत नाही. तो अब्रामाच्या उराशी निजला, म्हणजे सुखलोकामध्ये निजला. तसं प्रभू येशू ख्रिस्त मेल्यावर पहिल्यांदा कुठे गेला? सुखलोकामध्ये. चोराला त्याने तिथं ठेवलं, त्याच्या आत्म्याला. आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. चोराचा आत्मा, त्याचा आत्मा सुखलोकामध्ये त्याने टाकलं. आता कुठं जायचंय त्याला? तर त्या वचनामध्ये असं लिहिलं, तो अधोलोकामध्ये उतरला, असं त्याच्या संबंधानं म्हटलेलं आहे. इपिस्कराचं पत्र वाचा, एक वचन, मला क्षमा करा, एक वचन तेवढं वाचा. चालतंय का? तुमचे लोक थोडेच होत. इपिस 4:9. इपिस 4:9. पहिले पेत्र 3:18-23 पण काढून ठेवा. इपिस्कराचं पत्र 4था अध्याय 9 वचन वाचा. आरोहण केले, आरोहण केलं, यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता
तो पृथ्वीच्या आदिलोकी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे. तो आरोहण केलं. माझा आत्मा तुझ्या हाती सोपवला असं म्हटलं. आरोहण केलं म्हणजे उतरला. कुठं उतरला? अधोलोकामध्ये. आणि अधोलोक कुठे आहे माहिती का? पृथ्वीच्या खाली, जिथं तुम्ही पोहोचू शकत नाही. तुमचे आत्मे तिकडे जातात मेल्यावर. आता नाही, मेल्यावर. आणि ते मेल्या लोकांच्या आत्मे तिकडे गेले. आता प्रभू येशू ख्रिस्त इकडे त्यांना चोराला सुखलोक दाखवलं. त्याला म्हटलं तू इथं थांब, मला आता पहिले पेत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन. कोण बाहेर आले त्याच्या संबंधाने मी वाचणार. पहिले पेत्र 3 अध्याय 18 ते 20 वचन पटकन वाचा. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला. आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचविण्यात आलं. त्याचा लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे. आता तेवढं वाचू नका, पण त्याच्यातलं तो उतरला कुठं आणि कोणाला असं म्हटलं? तो माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो असं म्हटला. इकडं पृथ्वीवरती अंधकार पसरला, थडगे उघडले गेले आणि मेलेले जिवंत झाले. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला मृत माझी वाणी ऐकून जिवंत होतील. ते पण त्यांनी शिष्यांना सांगितलं. आता एक गोष्टीची लिंक लागत असताना पूर्ण झालं. माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. प्रत्येक वाक्याला किती वेटेज आहे. आणि याच्यातनं तुम्हाला आणि मला काय आशा निर्माण होती, आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे, या पण गोष्टी आमच्या लक्षात आल्या. तो खाली उतरला. खाली उतरल्यावर नोहाच्या दिवसामध्ये ज्यांनी तारू बांधण्यासाठी मदत केली पण विश्वास ठेवला नाही, पण तारू बांधायला मदत केली ना. धार्मिक होते म्हणून त्यांनी तारू बांधला, पण त्यांना आतमध्ये जायची इच्छा नव्हती. ऐका बरं का, काय सुंदर आहे. मृत माझी वाणी ऐकतील जिवंत होतील. येशू ख्रिस्त तारू बांधणाऱ्या त्या लोकांना जाऊन त्यानं परत सुवार्ता सांगितली. तेव्हा तुम्ही मेला, तुम्हाला चान्स मिळाला नाही, आणखीन एक चान्स तुम्हाला देतो. माझ्यावरती विश्वास ठेवा. अरे नोहावरती विश्वास ठेवला नाही, माझ्यावरती तर विश्वास ठेवा. नोहाच्या शब्दानं तारवातले लोक वाचले, पण माझ्या शब्दानं थडग्यातले लोक सुद्धा वाचणार आहेत. माझ्या शब्दानं मृत सुद्धा जिवंत होतील. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या अधोलोकामध्ये जाऊन अधोलोकातल्या लोकांना सुवार्ता सांगितली. जेव्हा तो अधोलोकामध्ये उतरला, त्या स्तोत्र 107 14 ते 16 वचनामध्ये असं म्हटलं, त्यानं अंधकाराच्या बंधनातनं काढून मृत्यूच्या बंधनातनं काढले. 16 वचनामध्ये म्हटलं त्यानं पितळेची दारं फोडली आणि लोखंडाचे आडसर तोडून टाकले. घरी जाऊन तुम्ही वाचा स्तोत्र संहिता 107 14 ते 16 वचन. त्याच्यामध्ये असं म्हटलं, या सगळ्या लोकांना लुसिफरनं काय केलं? अंधकाराचा अधिपती जे लोक येशूवरती विश्वास ठेवत नाही त्यांचे आत्मे तो अधोलोकामध्ये घेऊन जातो. तुम्हाला माहिती का, जसं इथं जेल आहे, सेंट्रल जेल, लोखंडी दार आहेत, तसं अधोलोकामध्ये सुद्धा जेल आहे. आणि लुसिफर काय करतो? तुम्ही मेला, लाग ते पाळक म्हणतात, दारुड्यामरतून पाळकाला सांगतात, पाळक साहेब याची प्रेतक्रिया करा. तो जातो आणि म्हणतो, देवा ही शवगर्ती का आशीर्वादित कर, ही आत्म्याला तू स्वीकार. दारुड्या, व्यभिचारी, त्याच्या पलीकडे जाऊन बघा. कधी चर्चला जात नाही. तुमच्याकडे काय पद्धत आहे माहित नाही, पण आमच्याकडे मेल्यावर त्याचं मड चर्चमध्ये घेऊन येतात. शेवटचं दर्शन याला घेऊ द्या. वर्षभर त्यांनी कधी चर्चचं दर्शन घेतलं नाही, पण शेवटचं दर्शन त्यात तिथं. आणि त्याच्यामध्ये आमचं वराड असतं ते मैतीला पुढं, अविनाशी सुखदे मज पामराला सद भक्त येता प्रभू मिठी मारित याला. याच्या घरच्याला मिठी मारत नाहीत, दारूचा वास येतो आणि याला प्रभू मिठी मारणार आहे. तुम्हाला ही गोष्ट ध्यानात असू द्या. हा आत्मा
सुखलोकामध्ये जात नाही, अधोलोकामध्ये. इकडं येशू म्हणतो मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. लाख कोणता पाळक म्हटला, या आत्म्याचा स्वीकार कर. त्या आत्म्याचा स्वीकार देव करत नाही, त्याच्या आत्म्याचा स्वीकार लुसिफर करतो. कुठं घेऊन जातो? अधोलोकामध्ये. आणि त्याला लोखंडी आडसर लावून बंद करून टाकतो. भोग म्हणतो यातना. आता ज्यांनी ईश्वरती विश्वास ठेवला, सुवार्तेवरती विश्वास ठेवला, ते अधोलोकामध्ये गेले. आणि सैतान या लोकांना बंदिस्त करून जी चावी एदेन बागेमध्ये, तो म्हणतो की तुला एदेन बागेतनं हाकलून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यावर म्हणतो अधिकाराच्या चाव्या तुमच्या हातामध्ये मी देऊन चाललेलो आहे. कोणत्या चाव्या? अधोलोकामध्ये उतरला. लुसिफरनं एदेन बागेतनं चाव्या काढून घेतल्या होत्या. जसा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो, ती क्रुसावरची झुंज चालू होती. येशूच्या आत्म्याला अधोलोकामध्ये उतरू द्यायचं नाही. आठवा, येशू ख्रिस्त सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सैतान त्याला म्हणतो मला नमन कर, हे जग मी तुला देतो. का तो तसं चॅलेंज करतो? त्याला माहितीये हा जेव्हा क्रुसावरती मरेल नुसतं जिवंत लोकांचं तारण करणार नाही, मेल्यावर अधोलोकातल्या लोकांचं तारण करेल. आणि त्याला असं वाटतं जिवंत स्वर्गात गेले तर जाऊ द्या, अधोलोकातल्या लोकांनी तरी नरकात माझ्याबरोबर यातना भोगाव्या. परंतु महाविजयी ख्रिस्तानं अधोलोकामध्ये उतरलं, लोखंडी अरसर काढले आणि ज्यांनी त्यांची वाणी ऐकली ते जिवंत झाले. कबरा उघडल्या, थडगे उघडले आणि मेलेले जिवंत झाले. हाच आमच्या ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा विजय, वधस्तंभावरचा विजय. आणि तोच विजय तुमच्यासाठी सांगत आहे. आता तो मेला नाही तर पित्याच्या उजवीकडे आहे. ज्यानं मेलेल्या लोकांना तारण दिलं, जिवंत लोकांना सुद्धा तो तारण देणार आहे. आणि तुमचं तारण टिकावं याच्यासाठी या 7 शब्दांच्या द्वारे तुम्ही म्हटलं पाहिजे प्रभू काही झालं तरी चालेल, पण माझं तारण टिकून राहू दे. हा ख्रिस्ताचा सगळ्यात मोठा विजय. आता सैतानाला तो म्हणतो अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे? शेवटचं युद्ध झालं. सैतान पूर्ण ताकदीनं असं का शब्द बोलतो? अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? सैतान जो आहे ना तो मधमाशी, माहिती आहे तुम्हाला, ती नांगी मारली की मधमाशी मरून जाते. सैतान त्या मधमाशी सारखं शेवटचा प्रहार येशूवरती केला. आता सैतान फक्त गुणगुणतोय, त्याचं गुणगुणणं मरण त्याचं जवळ आहे. जेव्हा देवाचा पुत्र ढगावरती बसून परत येईल तेव्हा त्याची शक्ती संपलेली असेल. म्हणून हा ख्रिस्ताचा क्रुसावरती पराजय नाही, तर ख्रिस्ताचा क्रुसावरती सगळ्यात मोठा विजय. आणि त्याच विजयामध्ये आम्ही बाहेर पडणार आहोत. आता पापाची बंधनं नव्हे तर धार्मिकतेची वेष्टनं घेऊन आम्ही बाहेर पडणार आहोत. आणि एकमेकाला भेटताना म्हणणार आहोत माझ्या प्रभूनं मला निर्दोष ठरवलं, मला दोषारोप करणारा कोण आहे? ते बाप तुम्हाला आशीर्वादित करो. ह्यूमच्या लोकांनो, एवढ्या वेळपर्यंत तुम्ही देवाचं वचन ऐकलं, तुम्हाला सॅल्यूट आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही नुसतं ऐकत बसलाय. 3 पाळक साहेब म्हटले ना तुम्ही ऐकताय, काय कौतुक नाही. 3 तास बोंबलतोय मी, 3 तास मी बोंबलतोय. तुमचं काय कौतुक आहे? मी म्हटलं पाहिजे संपलं पाहिजे म्हणून. याचे काय मला तुम्ही पैसे नाही देणार की बाबा मी 3 तास बोलणार आहे. अहो हे जे तुम्ही ऐकलं हे पैशापेक्षा मूल्यवान आहे. हे स्वर्ग राज्याने धार्मिकता मिळवणारे शब्द आहे. धार्मिकता संपादन करा आणि प्रभूच्या भयामध्ये चाला. ते बाप तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराच्या गोष्टी त्या महानच आहे. ऐकावं ते ऐकतच राहावं असं वाटतं. यावेळेस आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश गौरदेव बाप्पा, तू आमचा परमथोर पवित्र सेन्यांचा यहोवा परमेश्वर देव, आमचा राजांचा राजा प्रभू आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभुदेवा, आम्ही तुझं वचन ऐकलं. गौरदेव बाप्पा, तू क्रूस खांबावरती जे मरण गौरदेव बाप्पा आमच्यासाठी सहन केलं आणि गौरदेव बाप्पा आमच्यासाठी तो स्वर्गाचा राज्य, स्वर्गीय सार्वकालिक जीवन तू आमच्यासाठी मोकळं केलंस म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, आजच्या तुझ्या दासानी गौरदेव बाप्पा जे काही वचन सांगितलेलं आहे ते सदैव आमच्या मनामध्ये गौरदेव बाप्पा खोलवर रुजलेला असू दे अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो.
तुझं गौरव होऊ दे, तुझं सन्मान आणि तुझंच महिमा होते. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐकते त्या. आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उठून उभं राहूया आणि गीत क्रमांक 79 हे गीत गाऊ. ह्याचं पहिलं ध्रुपद, पहिलं आणि शेवटलं कडवं गाऊ. गीत क्रमांक 79. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि जितक्यांना प्रभू येशूचं दुसरे येणं प्रिय आहे त्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो.